नमस्कार. सगळीकडे निवडणुकीची धामधूम बघताय तुम्ही आणि त्यात जर बारकाईने तुम्ही निरीक्षण केलं आणि केलंच असेल वेगळ्या माध्यमातून, आता आपलं सगळं लक्ष कोण किती जागा निवडून येणार, कोणाचं सरकार येणार याकडे लागले. पण लक्षात घ्या, मतदान करणारे आपण लोक आहोत. पण तुम्ही जर टायटल ह्या किंवा ते थंबनेल जर बघितलं ह्या व्हिडिओचं की एकाच घरातले दोन दोन वेगवेगळ्या मतदारसंघात उमेदवार किंवा त्यांचे वडील आजोबा पणजोबा हे आपण आत्तापर्यंत बघितलंय आपण, लक्षात घ्या. पण एक हा संवाद कशासाठी आहे, थोडं अंतर्मुख आपण पण व्हायला पाहिजे त्यासाठी लक्षात घ्या की कधी कधी त्या बातम्या बघताना म्हणजे शहाण्या माणसाला बघा ते जाणवतं. म्हणजे काय आहे, म्हणजे काय काय तर मी स्पष्ट नावं नाही घेत, पण अगदी लायकी नसणारी सुद्धा, अगदी ज्यांचं वय 35च्या आत आहेत अशी लोक इथं त्यांना अधिकृत पक्षांच्या उमेदवार मिळालेले आहेत. का तर वडील मंत्री, आमदार, खासदार किंवा माजी आमदार किंवा अशा पद्धतीनं. तर एक बारकाईनं बघा, साधारणतः लोकसत्ताला जे आलेलं आहे ते तुम्ही बघा. काय आलं होतं की विश्वजित कदम, राजीव सातव, प्रतीक पाटील, प्रिया दत्त, मुकुल वासनिक, निलेश राणे, सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, राजीव राजळे, विजयसिंह मोहिते पाटील, मनीष जैन, आनंद परांजपे, संजीव नाईक, संजय महाडिक, पूनम महाजन, हिना गावित. म्हणजे आत्ता जे मी तुम्हाला हे जे नावं लक्षात घ्या घेतली तर काय दिसतंय त्यातनं, म्हणजे लक्षात घ्या. म्हणजे त्यावरती न बोललेलंच बरं. म्हणजे लक्षात घ्या, एकदा जबाबदारी मिळाल्यानंतर कर्तृत्व काय दाखवायला मिळणारच आहे का, लक्षात घ्या. पण कर्तृत्व चेक न करताच केवळ एक घराण्याची परंपरा म्हणून, म्हणजे जसं की प्राचीन भारतात तुम्ही बघता की मौर्य वंश, म्हणजे लक्षात घ्या गुप्त वंश, तसं आता हे वंशच झालेत, म्हणजे डायनास्टीज झालेत. लक्षात घ्या, आधुनिक भारतातल्या आणि आधुनिक महाराष्ट्रातल्या, म्हणजे थेट त्यांना डायनास्टीजच म्हणायला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे ह्या लोकांना अन्य कोण मिळत नाही का, तर मिळत नाही असं नाही. तुम्हाला एकच मी सांगतो, इथं काही उदाहरणं घेता येणार नाहीत. पण जर ह्याला एक दुसरी पण किनार असते की पारंपरिक, एकमेकाचे पारंपरिक शत्रू म्हणून. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे आता समजा तुम्ही जर तिकडं जालना म्हणजे तिकडं जालन्यात बघितलं तर तिथं समजा गोरेंट्याल विरुद्ध ते अर्जुन खोतकर विरुद्ध गोरेंट्याल, म्हणजे त्याच दोन ह्याच्यातनं त्या निवडणुका होणार. म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्ही असं बघू शकता. म्हणजे लक्षात घ्या, तर ह्या घराण्याविरुद्ध हे घराणं इतकंच घडणार, बाकी त्यात तिसरा कुणी येणार नाही. आणि अशा पण घटना महाराष्ट्रात झालेल्या आहेत की जरी समजा तुम्ही तिसरा व्यक्ती कोण तर तिथं काम करायला लागला, काय करायला लागला, अक्षरशः त्याची खून झालीत किंवा त्याला वेगळ्या पद्धतीनं त्याला अडकून त्याला एकदम त्याचा जो मूळ व्यवसाय होता ना तो सुद्धा निस्तनाबूत झाला आहे. इथपर्यंत हे खुनशी वृत्तीनं हे लोक वागत असतात. म्हणजे दिसायला ते वाटत असतं. म्हणजे लक्षात घ्या, हे काय करतायत ते काय करतायत. तर अजून मग बघा लोकसत्तालाच काय आलं होतं, लक्षात घ्या काय त्यांनी तिथं काय लिहिलेलं आहे, हे लोकसत्तातलंच आहे. लक्षात घ्या की पुण्यात शरद पवारांची दुसरी पिढी, सांगलीत वसंतदादा पाटलांची तिसरी पिढी, साताऱ्यात भोसले घराणे त्याची पिढी काय सांगता येणार नाही. लक्षात घ्या, सोलापुरात मोहितेंची तिसरी पिढी, सुधीरकुमार शिंदे यांची दुसरी पिढी, नगरमध्ये विकींची तिसरी पिढी, थोरात, राजळे, ढाकणे, गडाख, घुलेंची दुसरी पिढी, कोल्हापुरात मंडलिक, महाडिक, माने यांची दुसरी पिढी, नाशिकमध्ये भुजबळांची दुसरी पिढी, भाऊसाहेब हिरेंची तिसरी पिढी, जळगावात जैनांची दुसरी, विदर्भात नाईकांची दुसरी, तर मराठवाड्यात शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख यांची दुसरी, गोपीनाथ मुंडेंची दुसरी, शेकापच्या पाटील घराण्याची तिसरी, नारायण राणेंची दुसरी, अमरावतीत प्रतिभा पाटलांची दुसरी, मुंबई ठाण्यात पट्ट्यात गणेश नाईकांची, प्रकाश परांजपेंची, अशी यादी. म्हणजे किती बोलायला लागेल. म्हणजे लक्षात घ्या तो काय प्रकार आहे, अत्यंत भयानक गोष्ट आहे. आता ही समजा लोकसत्तात आलं होतं म्हणून आपण शोधायला गेलो 288 मतदारसंघात आत्ता कुणाचा कोण, तर तुम्हाला लक्षात लगेच येईल. उलट तुम्ही सांगू शकता, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की आमच्या मतदारसंघात अशी घराण्याशी आहे. म्हणजे तुम्ही कमेंटमध्ये बघा, बोलू शकता. म्हणजे आपल्याला ते टक्केवारीच बघता येईल किती लोक आहेत ती. आता दुर्दैवानं ह्याच्यापेक्षा वाईट काय लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो. ते म्हणताना काय म्हणतात की निवडून येण्याचा निकष, म्हणजे ते सांगतात. पण निवडून येण्याचा निकष काय आहे, जो ज्यादा खर्च करतो तोच निवडून येतो असं झालंय. म्हणजे हेच लोक सत्तेतनं पैसा मिळवणार आणि पुन्हा पैशातनं सत्ता मिळवणार. म्हणजे हे दुष्टचक्र बघा ह्या लोकांचं सुरू आहे. म्हणजे ह्यांना दुसरा कोण क्षमतावान मिळत नाही, हे तयारच होऊन देत नाहीत मिळत नसण्यापेक्षा. हा एक मुद्दा आहे बघा. अजून एक ते काय देतात की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, तुमच्या वकिलाचा मुलगा वकील होतो,
मग राजकारण्याचा मुलगा राजकारणी झाला तर काय वाईट आहे? की मग वकील आणि डॉक्टर सारखा तुमचा व्यवसाय आहे का? जसं डॉक्टरला पेशंट आणि वकिलाला समजा त्याचा जो काय म्हणतो आपण त्याला, जो तो असतो हसील किंवा त्याचा जो ज्या व्यक्तीतर्फे तो बाजू मांडत असतो, म्हणजे याचिका करणारा किंवा जबाबदार, म्हणजे त्याचं ते एक गिराईकच असतं. किंवा त्या डॉक्टरांचा आपण पेशंट म्हणजे गिराईकच. म्हणजे तसा तुमचा व्यवसाय आहे का मग राजकारण? म्हणजे तेच मान्य करतात. मग डॉक्टरचा मुलगा डॉक्टर तर वकिलाचा मुलगा वकील, तर राजकारण्याचा तसा का होऊ नये? तर म्हणजे तुम्ही दुकानदार आणि आम्ही मतदान करतो ते मग ग्राहक झालो का? म्हणजे तुम्ही हा व्यवसायच आहे का? म्हणजे स्पष्टच आहे ना ती गोष्ट, म्हणजे लक्षात घ्या. तर हे एक गोष्ट आहे. अजून एक तुम्हाला एक निदर्शनाला आणायचं आहे. आता साधं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलेला बघा, आणि हे एका पक्षापुरतं सीमित नाही, एका चालीचे सगळे आहेत. काँग्रेस सह भाजप सगळीकडेच आहे ते, म्हणजे कुठलाच पक्ष राहिलेला नाही त्यामध्ये बाजूला. आता ज्या वेळेला लोकसभेला सुप्रिया सुळे उभा राहिल्या, म्हणजे लक्षात घ्या, त्यानंतर त्यांच्या विरोधात अजित पवारांना दुसरा एखादा उमेदवार देता आला असता पवार घराण्याच्या बाहेरचा, पण त्याने आपल्या पत्नीलाच उमेदवारी दिली. गोष्ट तिथंच थांबली नाही, त्या पराभूत झाल्या. तर त्यांना मग राज्यसभेवर तिकडं दिलेलं आहे बघा, राज्यसभा, ज्येष्ठांची सभा, म्हणजे जिथं एक त्यांच्या ज्ञानाचा किंवा त्यांच्या सगळ्या गोष्टींचा तिथं फायदा होईल आपल्या राष्ट्राला. मग आता तिथं काय होणार आहे ते आपल्या अजित पवारांनाच आणि त्यांच्या त्या पक्षालाच माहीत. तिसरीच गोष्ट दुसरी एक तुम्हाला सांगितली तर एक, आता बघा त्या रावसाहेब दानवेंचं जे मुलगा आहे संतोष दानवे, त्यांना उमेदवारी त्या भोकरदनमधनं आहे, म्हणजे कोणत्यात कमळ चिन्हावरच, म्हणजे भाजपमधूनच. पण त्यांची जी मुलगी आहे संजना जाधव, त्यांना तर त्यांच्या नवऱ्याच्या विरुद्ध, म्हणजे हर्षवर्धन जाधवांच्या विरुद्ध उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे नवरा बायकोची लढत, पण एका मतदारसंघात आपला मुलगा, दुसऱ्या मतदारसंघात आपली मुलगी, म्हणजे ते तर आहेच. प्लसमध्ये अजून काय त्याच्यावर धक्कादायक काय आहे, तर तिथं मुलगा आहे भाजपमधून आणि मुलगी इथं शिंदेच्या पक्षाकडनं धनुष्यबाणावर आहे. अजून त्यात कडी म्हणजे काय माहीत आहे का, की मुळात हर्षवर्धन जाधवांचे वडीलसुद्धा रायबान जाधव आणि त्यांच्या ज्या मातोश्री होत्या त्या दोघंही आमदार होते, आणि ते मग परत नंतर हर्षवर्धन जाधव पण आमदार. आता ते दोघात क्लॅशेस आहेत, तर त्यांची आता पत्नीन किंवा पत्नीने दोघात आता उमेदवारी. तर म्हणजे मी विचार केला, म्हणजे अजित पवारांनी किंवा शरद पवारांनी सुद्धा आता नंतर त्या युगेंद्र पवारांना उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे काय चालवले? म्हणजे आता तिथं पण कशी गोष्ट आहे बघा, म्हणजे ते म्हणत नाहीत का, ताटातनं वाटीतनं ताटीत, म्हणजे आपल्याच तिथं राहिलं पाहिजे. म्हणजे बाहेर कुठं नाहीत का लोक तेवढे सक्षम? म्हणजे ही जर उदाहरणं घेतली तर अक्षरशः आहे ना, म्हणजे डोक्यात आलं तर म्हणजे शोकांतिक आहे. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे आधुनिक महाराष्ट्र म्हणजे जसं महाराष्ट्र हे पुढारलेलं राज्य वगैरे असं समजलं जातं. आणि काय असतं, काय काय वेळेला असं पण करतात बघा ज्येष्ठ मंडळी, की नाही त्यांच्या वडिलांचे उपकार होते म्हणून त्यांच्या मुलाला साथ द्यायची. म्हणजे हे किती काळ चालणार आहे? म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे बघा, विचार करण्याची गोष्ट आहे, धक्कादायक आहे ते.